फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेला मारलं नावासह तक्रार आल्यानंतर आरोपींना अटक करायला हवी होती। पोलिसच अकास काम करतात। महादेव मुंडे प्रकरणावरून सुरेश धस यांचा गंभीर आरोप। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक। 1 महिन्याच्या आणखी वेळ देते ज्ञानेश्वरी मुंडेंचा पोलिसांना अल्टिमेटम। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या हातात भोपळा घेऊन आंदोलन। पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात भोपळा, विरोधकांच्या घोषणा। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर समोर। वन नेशन पण नो इलेक्शन। सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरेंची दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक न झाल्याने सदस्य अस्वस्थ। सगळ्यांनीच बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणात दिशा ठरवणं गरजेचं। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात राऊतांची माहिती। उद्धवजी 2029 पर्यंत काही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। फडणवीसांची ऑफर नाही तर या टपल्या टिचक्या। फडणवीसांच्या ऑफरवरून संजय राऊतांचा पलटवार। फडणवीस टोले टोमणे मारण्यात पटाईत। राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। विक्रोळीत मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण। मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसाचा अपमान करणारं स्टेटस टाकलं। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। मराठीबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच। मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या नादी लागू नका। विक्रोळीतील पत्रकार प्रकारानंतर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर। हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेने नुकताच मोर्चा काढला होता। राज ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याला महत्त्व। मीरा रोडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या शाखेत अमराठी नागरिकांना मराठीचे धडे। शाखा प्रमुख महेश शिंदेंच्या शाखेत मराठी शिकवण्यास सुरुवात। प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना। उघड नाराजीनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन। दोघांकडूनही महाजनांची विचारपूस। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाने आज पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची बैठक। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी। पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याचीही केली मागणी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। विजय वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडकडून नोटीस। सूत्रांची माहिती। जनसुरक्षा विधेयकास विरोध का केला नाही अशी विचारणा। वडेट्टीवार काय उत्तर देणार याकडे लक्ष। पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची पुणेकरांवर वेळ। अलीकडच्या काळात पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणानंतर सामनातून टीका। सरसंघ चालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नाशिकच्या महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून आंदोलकांना न्याय देतील। राज ठाकरेंच्या भेटीनंतर कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया। नितेश राणेंनी तबलिगी जमातच्या परिषदेचं स्वागत केलं। मराठीत अजान लावण्याच्या मुद्द्यावर ओवेसींचं राणेंना प्रत्युत्तर। ससून डॉकच्या विषयावर मुंबईच्या कोळीवाड्यातील नागरिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट। कोळीवाडे हे एसआरएमध्ये जाऊ नयेत। कोळीवाडे हे कोळीवाडे राहिलेच पाहिजे। आदित्य ठाकरेंची भूमिका। प्राणाविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या। तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? याचिकाकर्त्या 6 वकिलांना न्यायालयाने फटकारलं। ठाकूरबाबा धर्मांतर प्रकरणी ईडीकडून छापेमारी। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये 12 तर मुंबईमधील 2 ठिकाणी छापे। मुंबईच्या वांद्रे आणि माहीममध्ये ईडीची छापेमारी। पहाटेपासूनच ईडीकडून 14 ठिकाणी छापेमारी सुरू। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ वाढीवरून महायुतीत मतभेद। गोकुळची संचालक संख्या वाढण्यास शौमिका महाडिकांचा विरोध। वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्या। शौमिका महाडिकांच्या सत्ताधाऱ्यांना सूचना। नागपूरसह विदर्भातील नर्स आज कामबंद आंदोलन। नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील नर्स कामबंद आंदोलन। एक छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांचं कामबंद आंदोलन। पगारवाढ, कंत्राटी भरती रद्द करा इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन। यवतमाळमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार। बीडच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारकांचं कामबंद आंदोलन। मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। करमाळ्यातील जगदीश अग्रवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणातील 9 पैकी 6 आरोपींना अटक। आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी।
कोल्हापुरातल्या जवाहरनगर येथे दोघांना काठीनं मारहाण, 10 ते 15 जणांकडून मारहाण, यात्रेच्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक, जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर झोपून ठिय्या आंदोलन. अकोल्यातील ड्रग्ज तस्करीमधील आरोपीचा वंचितशी संबंध नसल्याचा खुलासा, आरोपी गब्बर जमादार वंचितचा नसल्याचं स्पष्ट, खदान पोलिसांची माहिती. वर्ध्याच्या पुलगाव नगर परिषदेच्या शाळेत चक्क स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यावर शिकवण्याची जबाबदारी. शाळेतील शिक्षकाची बदली झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी शिक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी रद्द केले आदेश. कल्याणमध्ये चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल, शाळेपर्यंत पोहोचणं झालं कठीण. गबरीपाडा परिसरात साईबाबा मंदिर ते भारतीय इंग्लिश स्कूल मार्गावर चिखल, 2 शाळेतील 1100 विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट. मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. मध्य प्रदेशमधील संजय सरोवरच्या 3 दरवाजांमधून 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोली जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. मात्र खरीप पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा. 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर परळी तालुक्यात पावसाची हजेरी, पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवनदान. वाशिम जिल्ह्यातील लोणी बुद्रुक परिसरात पावसाची हजेरी, खरीप पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील गावाला बसला समुद्राच्या उधाणाचा फटका. तळाशील गावातील किनारपट्टीचा 15 ते 20 फूट भूभाग समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेला. परळी शिरसाळा येथे रामवाडी पोहनेर पर्याय पूल पहिल्याच पावसात गेला वाहून. पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद, तात्काळ पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरातील शेंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला, जोरदार पावसामुळे माती खचल्याने दुर्घटना. भराव तुटल्याने पाणी वाहून गेलं, 25 एकर शेतीचं नुकसान. कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं, पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर. जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली. बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्री दमदार पाऊस, हिवरा नदी दुथडी भरून वाहू लागली. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शहापूर तालुक्यातील विहा गावाजवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% पाणीसाठा. या धरणातून 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाल्यानंतरही नांदेडमध्ये समाधानकारक पाऊस नाही. खरीप पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. लातूरमध्ये पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. डोंगरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. जळकोट भागात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत. पुण्याच्या मावळ तालुक्यातील साळुंबरे गावात 4 सूत्री पद्धतीने भात लागवड. पोषक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे भात लागवडीला वेग. गोंदिया जिल्ह्यात तुरळक पाऊस, जिल्ह्यात केवळ 20%च पेरण्या. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस गायब, पाऊस नसल्याने पिकांना फटका. 8 ते 10 दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये कोबी पिकावर डावणी, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश. शेतकऱ्यांना कोबी पिकावर रोटावेटर फिरवला. नाशिकच्या देवळा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत. पिकं वाढली असताना खत नसल्याने शेतकरी अडचणीत. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. खरीप हंगामात लागवड केलेल्या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी मारतायत ताव, शेतकरी हैराण. नाशिकच्या वणीमधील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भाविकांची आर्थिक लूट, कुठलीही पावती न देता पोलीस करतात पैसे वसूल. पोलिसांच्या पैसे वसुलीचा व्हिडिओ व्हायरल.